श्री गुरुदेव दत्त. आज आपण एक वेगळा विषय बघणार आहोत, ती म्हणजे म्हटली जाणारी करुणात्रिपदी. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही कुठल्या मंदिरात गेला असाल, वाडी, औदुंबर, अक्कलकोट, गाणगापूर, तर तिथे करुणात्रिपदी म्हणतात. कदाचित तुम्हीही म्हणत असाल ती. पण ही आली कुठनं, हिची निर्मिती कशी झाली, हिचे लाभ काय, ती कशी म्हणायची, त्याचं अनुष्ठान कसं करायचं, हे सर्व आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिले करुणा त्रिपदी ही निर्माण कशी झाली बघूया. ती केले आपल्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, म्हणजे स्वयं भगवान दत्तात्रेय, त्यांच्या मुखातून निघालेली ही सिद्धवाणी आहे. तर त्याची घटना अशी घडली की 1905 मध्ये स्वामी महाराज हे चातुर्मासानिमित्त हिंगोली इथे नरसिंह नामदेव या ठिकाणी मुक्कामी होते. तिथे होते ते स्वामी महाराज. तर तेव्हा नरसोबाच्या वाडीला एक प्रसंग घडला. गुंडोपंत कुंभारे यांच्या हातातनं पालखीची जी मूर्ती असते, उत्सव मूर्ती, ती खाली सरकली. असं कधी घडलं नव्हतं. हे असं कसं काय अचानक घडलं. त्यामुळे सगळे चिंतित झाले. आता काय होणार. सगळे काळजी करायला लागले, घाबरले सगळे. त्यामुळे ते सगळे काही मंडळी, पुजारी मंडळी आणि ते असे नरसोबाच्या वाडीला ऊन निघाले आणि तिथे गेले. नरसिंह नामदेव झालेला प्रसंग स्वामी महाराजांना सांगितलं की असं असं घडलंय. स्वामी महाराज थोडा वेळ ध्यानाला बसले आणि त्यांनी सांगितलं की देव रागावलेले आहेत. देव म्हणतात इथे हे काही आचार भ्रष्ट झालेले आहेत, सगळे काही नीट करत नाहीयेत, नित्य नियम चालवत नाहीयेत, सेवेत कसूर आहे, वाटेल ती द्रव्य आणून घालतायत पादुकांवर, त्यामुळे आम्ही काही इथे राहत नाही, आम्ही चाललो, असा त्यांचा रोष आहे, असं सांगितलं. ध्यानावस्थेतनं उठल्यानंतर स्वामी महाराजांनी गुंडोपंत कुंभारांना आणि त्या पुजारी मंडळींना सांगितलं की देवाचं असं असं म्हणणं आहे, तर तिथे नेमून व्यवस्था करायला हवे, तर त्याप्रमाणे तुम्ही आचरण करणार असाल, आचरणाची शुद्धता ठेवत असाल, तर मी उपाय करतो, महाराजांची प्रार्थना करतो. तर तेव्हा त्या सर्वांनी ते मान्य केलं. मग महाराज पुन्हा ध्यानावस्थेत गेले, बसले आणि अत्यंत करुणामय अर्थतेने प्रभू भगवंताची आळवणी सुरू केली. तेव्हा त्यांच्या मुखातून 3 पदं बाहेर पडली. ती म्हणजेच ही आपली करुणा त्रिपदी. असा हिचा उगम आहे, असा हिचा इतिहास आहे. अत्यंत प्रेमभरानी केलेली देवाची आळवणी. तिने काय होत नाही तर तिने सगळं होतं. ती कशावर काम करते, कशी करते, हे आपण पाहणारच आहोत. तर हिचं उगम इतका मोठा आहे की ती 1905 पासूनची चालत आलेली जी परंपरा आहे ती आज पण नरसोबाच्या वाडीत आहे. पालखी प्रदक्षिणेच्या वेळेला जेव्हा हा प्रसंग घडला, त्या पालखी प्रदक्षिणेच्या वेळेला 3ऱ्या प्रदक्षिणेला थांबे आहेत प्रदक्षिणेचे. त्या थांब्यांवरही म्हटली जाते, आजही म्हटली जाते, आज तागायत चालू आहे, पुढेही चालूच राहील, अशी हिची महती आहे या करुणा त्रिपदीची. भक्तवत्सल भक्ताभिमानी दत्तराज महाराज यांनी प्रसन्न होऊन दिलेलं वरदान आहे भक्ताला. आणि त्या स्वामी महाराजांच्या अत्यंत करुणामय विनविनीनी, आर्ततेने, जिव्हाळ्याने, मायेनी, प्रेमाने केलेली स्तुती आहे करुणा त्रिपदी. तर ती तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात तिचा कसा उपयोग करून घ्यायचा हे आपण आता पाहूया. पण त्याचा व्हिडिओ होईल मोठा, त्यामुळे आपण आता इथे थांबू. तो पुढचा भाग तुम्ही अवश्य बघा, करुणा त्रिपदी भाग 2. त्याच्यामध्ये ती कशी म्हणायची, किती म्हणायची, केव्हा म्हणायची, कशा करता म्हणायची, त्याचे उपयोग काय, हे सर्व आपण सविस्तर पाहूया. श्री गुरुदेव दत्त.